धुळ्यातील पीएम श्री शाळेची केंद्र सरकारच्या सहसचिवांकडून पाहणी, विकासकामांबाबत व्यक्त केले समाधान। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या धुळ्यातील मौलवीगंज येथील महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 25 ची आज भारत सरकारचे सहसचिव तथा योजनेचे नोडल अधिकारी रमण कुमार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। या दौऱ्यात त्यांनी शाळेतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, उपशिक्षणाधिकारी नगराडे, प्रशासन अधिकारी दासरवाड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। धुळे शहरातून या योजनेसाठी निवड झालेली ही एकमेव शाळा आहे। प्राप्त निधीचा योग्य विनियोग करत शाळेत नवीन इमारत, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि मोबाईल टॉयलेट यांसारख्या अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत। दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याने यंदा शाळेला प्रवेश पूर्ण झाल्याचा फलक लावावा लागला। पाहणी दरम्यान सहसचिव रमण कुमार यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेची चाचपणी केली। शाळेचा कायापालट आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून केंद्रीय पथकाने विशेष समाधान व्यक्त केले। मुख्याध्यापिका नूर जमाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीची अधिकाऱ्यांनी दखल घेतली। महानगरपालिकेच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्यामुळेच हा बदल शक्य झाल्याचे स्पष्ट करत केंद्रीय अधिकाऱ्यांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। शाळेचा कायापालट आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून केंद्रीय पथकाने विशेष समाधान व्यक्त केले। मुख्याध्यापिका नूर जमाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीची अधिकाऱ्यांनी दखल घेतली। महानगरपालिकेच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्यामुळेच हा बदल शक्य झाल्याचे स्पष्ट करत केंद्रीय अधिकाऱ्यांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। मनपा शाळा क्रमांक 25 या ठिकाणी भारत सरकारचे सहसचिव रमण कुमार सर या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि सर्व शाळेतील या ज्या काही सोयी सुविधा आहेत पीएमसी योजनेच्या अंतर्गत या सर्व सोयी सुविधांची माहिती घेतली। प्रत्यक्ष वर्गात जाऊन मुलांशी हितगुज केलेली आहे आणि त्यांना खूप चांगलं वाटलं, उत्साहित होते। सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी उत्साहित होते। सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी या वर्गामध्ये दिलेली आहेत आणि एकंदरीत समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे। पीएमसी स्कूल असून धुळे शहरात फक्त एकच ही मनपा शाळा क्रमांक 25 या ठिकाणी पीएमसी स्कूल आहे आणि या ठिकाणी सर्व अत्याधुनिक अशा प्रकारची आता इमारतही तयार करण्यात आलेली आहे आणि पीएमसी योजनेअंतर्गत विविध ज्या काही अनुदान मिळतं त्या अनुदानाचा पुरेपूर या ठिकाणी वापर केला जातो। आताच मागच्या महिन्यामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पीएमसीमधनं आलेल्या अनुदानातून आय कार्ड दिलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी CCTV जे आहेत CCTV दिली गेलेली आहे। CCTV अद्ययावत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच एक मोबाईल टॉयलेट या ठिकाणी कॅबिन आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याकडे आता ॲक्टिवेट केलेलं आहे। त्याचबरोबर शाळेमध्ये वॉटर हार्वेस्टिंगचं काम चालू आहे। विद्यार्थी पटसंख्या भरपूर आहे। जून महिन्यामध्ये आम्हाला प्रवेशाकरिता क्लोजिंग ॲडमिशनचा बोर्ड लावावा लागतो, इतके विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि एकंदरीत सर्व टीचर व सर्व टीम जी आहे पूर्णपणे समर्पित भावनेने या ठिकाणी मुलांसाठी अध्यापन करत असतात। सदर पीएमसी योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या ज्या काही या अनुदान व इतर काही गोष्टी ज्या मिळतात ते सर्व धुळे महापालिकेचे आदरणीय आयुक्त माननीय नितीनजी कापडणी साहेब यांच्या मार्गदर्शनातून सर्व या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि याच्याही पुढे आणखी यासाठी सोलर सिस्टीम असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा मानस आमच्या साहेबांचा आहे आणि यापुढे त्यांचं मार्गदर्शन घेऊन हे सर्व शाळेमध्ये सुविधा अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज बरोज़ जुमा पीएम श्री महानगरपालिका उर्दू मरकज़ी स्कूल नंबर 25 में नई दिल्ली से आए हुए माननीय श्री रमन कुमार सह सचिव साहब और उनके साथ जितने भी अधिकारी साहब आए थे
मैं उन सब का तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। हमारे महानगर पालिका के माननीय आयुक्त साहब, हमारे प्रशासन अधिकारी साहब, उनके साथ के तमाम ही अधिकारी साहब और पुलिस अधीक्षक जिन्होंने बहुत सहकार्य किया, यहाँ के सोशल वर्कर, मेरा पूरा स्टाफ, पूरे सरपरस्त हजरात, बच्चों का, सभी का मैं शुक्रिया अदा करती हूँ। और आखिर में शाला व्यवस्थापन समिति यानी स्कूल कमेटी का भी मैं शुक्रिया अदा करती हूँ, जिन्होंने बहुत साथ दिया, जिनकी वजह से आज सह सचिव साहब जो आए थे दिल्ली से, वो बहुत ही खुश होकर गए हैं और उन्होंने तमाम ही स्टाफ का और एसएमसी का शुक्रिया अदा किया खास तौर से, और कहा कि आप लोगों में जो उम्मीदें हैं उसको बहुत ऊंची उड़ान मिलने वाली है और इंशाअल्लाह हम उनकी उम्मीदों पर खरा उतरेंगे।